शुभ संध्याकाळ सर्वांना. तर बघा, आज संध्याकाळच्या भाजीमध्ये मी इथं करणार आहे रबरबीत अशी छान मटकीच्या डाळीचा डाळ कांदा. त्यासाठी मटकीची डाळ अशी भिजत घालून कांदा, टमॅटो, अद्रक, कोथिंबरचं वाटण, कढईमध्ये छान तेल असं गरम झालं ना, त्यामध्ये जिरे मोहरी घातली. जिरे मोहरी छान तडतडली ना, मग नंतर त्यामध्ये आपण कांदा छान असं भाजून घ्यायचा. कांदा भाजून घेतलं की मग त्यामध्ये आपण आपलं जे ह्याचं असं थोडंसं कांदा असं जास्त तळत आला ना, मग त्यामध्ये आपण लसूण, खोबरं, कोथिंबरचं वाटण टाकून घेऊया. आणि ते वाटण पण छान असं तेलामध्ये एकजीव होईस्तोवर परतून घ्यायचं. नंतर मग आपण त्यामध्ये थोडीशी हळद, तिखट आणि लाल तिखट, काळं तिखट असं मी नेहमी कसं मिक्सच टाकते, म्हणजे त्याच्याने भाज्या पण छान होतात आणि थोडीशी तरी पण येते. मग म्हणलं टमॅटो पण त्यामध्येच टाकून घ्यावं म्हणलं, म्हणजे कसं एकजीव झालं ना, मऊ असं आपल्या डाळ कांद्यामध्ये छान असं त्याचा फ्लेवर टमॅटोचा उतरतो. मग म्हणलं छान असं टमॅटो पण तेलामध्ये परतून घेतलं ना, मग नंतर टाकूया आपण डाळ मटकीची. थोडंसं त्याच्यावरचं पाणी काढून घेऊया आणि मग ती मटकीची डाळ भिजलेली त्यामध्ये टाकूया. आणि टाकलं ना, छान मटकीची डाळ एकजीव झाली की मग आपण टाकणार आहोत त्यामध्ये गरम पाणी. गरम पाणी टाकल्यावर चव पण चांगली होती आणि डाळ कांदा शिजण्यास लवकर मदत होती. डाळ इकडं केलेला होता मी भात. आणि मग म्हणलं आता चला डाळ कांद्याला एक उकळी टाकू. चवीनुसार मीठ, एकदा चवीनुसार मीठ टाकायचं. हे बघा.